नमस्कार. बीडमध्ये बोलणारे दगड आणि गाणारी पाषाण या सदराखाली सहयोगनगर या भागामध्ये दगडांचे प्रदर्शन किंवा दगडी मंदिरांची माहिती असलेलं प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे. त्याला भेट देण्याचा योग मला आला. मी खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. हे पूर्ण प्रदर्शन निरखून बघितलं, एक आगळं वेगळं प्रदर्शन बीडमध्ये भरलेलं आहे. यामध्ये सगळ्यात जास्त जे गोष्ट मला आवडली ती म्हणजे महादेव मंदिर, देवी तालुका बिलोली, जिल्हा नांदेड या ठिकाणचं हे जे मंदिर आहे, या मंदिराच्या खांबावर चकातीवर आघात केला घंटेसारखा आवाज येतो. येथील चकाती अष्टकोनी आहे, हे त्याचं वेगळं पण आहे. हे 3 गाभारे असलेले हेवाडपंथी मंदिर आहे आणि या खांबावर कुंभाची चित्रे कोरलेली आहेत. मंदिर स्वच्छ आणि छान ठेवलेलं आहे. अशा प्रकारची माहिती असलेलं प्रत्येक ठिकाणी हे मंदिराची माहिती असलेलं प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे. या ठिकाणी हे मला खूप जास्त चांगलं वाटलं. त्याचबरोबर हे विठ्ठल मंदिर हंपी कर्नाटकमधलं, या मंदिरात कोरीव काम आहे. मृदुंग वाजवणारा तबला आहे. त्याचं वेगळे पण म्हणजे मृदुंग वाजवणाऱ्या स्त्रिया अंगावर ठोका मारल्यास मृदुंगाचा आवाज येतो, तर तबला वाजवणाऱ्या स्त्रिया अंगावर ठोका मारल्यास तबल्याचा आवाज येतो. आपले पूर्वज ध्वनीशास्त्रात व संगीतशास्त्रात किती पुढे गेले होते हे त्यावरून समजतं. अशी ही गोष्ट आहे. तर अशा प्रकारचं वेगवेगळं प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे. हे पाहून खरंच मनाला खूप प्रसन्न वाटलं, खूप छान वाटलं. दुसरं एक वैशिष्ट्य असं की या ठिकाणी हे दगड मांडलेले आहेत. हे पुरातन दगड आहेत. हे दगड हे आपले जणू काय स्वर आहेत. सा रे ग म प ध नि सा. ठोका पाडल्यानंतर अशा प्रकारे आवाज येतो, सा. तर अशा प्रकारचे हे आवाज येतो. हे खूप छान आणि सुंदर अशा प्रकारचे दगड आहेत आणि यातून अशा प्रकारचा आवाज येतो. किती सुंदर अशी कला या ठिकाणी मांडलेली आहे हे आपल्याला लक्षात येतं. पुरातन दगड किती महत्त्वाचे आहेत हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. खूप छान प्रकारे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. तसंच या ठिकाणी एक महादेव मंदिर आहे, धारासूर, जिल्हा परभणी. या मंदिरामध्ये असं सांगतात की या मंदिरात ज्या इटा आहेत त्या इटा या पाण्यामध्ये तरंगतात. तुम्ही पाहू शकता की ही ईट या ठिकाणी टाकल्यानंतर ही खाली तरंगत नाही, ही पाण्यावर तरंगते. म्हणजे किती मोठा चमत्कार या ठिकाणी आहे हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. खूप छान प्रदर्शन या ठिकाणी भरलेलं आहे. हे पाहून मी खूपच प्रसन्न झालेलो आहे. धन्यवाद. अशा प्रकारचं प्रदर्शन बीडमध्ये भरवल्याबद्दल मी आयोजकांचा आभार मानतो. मी मोहन घोडके आयोजकाचा आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि अशा प्रदर्शन वारंवार बीड शहरामध्ये भरवलं जावं आणि लोकांना या प्रदर्शनाची माहिती व्हावी. लोकांना कळावं की मंदिरं काय असतात, मंदिराचे दगड कसे आहेत, प्राचीन इतिहास लोकांना कळावा, एवढंच मला या ठिकाणी वाटतं. म्हणून आयोजकांनी पुन्हा पुन्हा हे प्रदर्शन बीडमध्ये किंवा इतर ठिकाणी ते भरवलं जावं आणि लोकांना याची माहिती द्यावी. धन्यवाद.